हाय, मी सहेली. मला सोलापूरला ब्रायडल मेकअप ऑर्डरसाठी जायचे होते. त्यासाठी मी आधी चिपळूण ते मुंबई असा पहिला प्रवास करायचं ठरवलं. दिवा पॅसेंजरचं तिकीट काढलं आणि माझ्या प्रवासाला मी सुरुवात केली. माझी ट्रेन ही 30 मिनिटं उशिरणार होती, त्याच्यामुळे मी आणि आई हे स्टेशनवरतीच खूप वेळ थांबलो. आईला बाय बाय करून मी निघाले मुंबईला जायला. कोकण रेल्वे आणि भेळ हे कॉम्बिनेशन मला तर फार आवडतं. बाहेरचा सुंदर नजारा बघत मी 5 ते 6 तासाचा प्रवास करून पोहोचले घाटकोपरमध्ये. मला मध्ये काही BTS घेता आले नाहीत, कारण का लोकलला खूप जास्त गर्दी होती त्यामुळे. आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी लवकर उठून जायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:45 वाजताच मी आणि माझ्या मावशीचा मुलगा सोहम आम्ही निघालो स्टेशनवरती जायला. सोहम मला सोडायला आला होता. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मला सोलापूरला जाण्यासाठी ट्रेन होती. मेकअप ऑर्डर 1-1.5 महिना आधीच बुक झाल्यामुळे मी ट्रेनचं बुकिंग सुद्धा करून ठेवलं होतं. मी पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास एकटीने करणार होते. माझा प्रवास हा 6 ते 7 तासांचा असल्यामुळे मावशीने सकाळी लवकर उठून माझ्यासाठी बेसनची पोळी आणि चपाती असा नाश्ता करून दिला होता. लोणावळामधील हे सुंदर उंच डोंगर बघून मला तर खूप छान वाटत होतं. एकटीने प्रवास करणार अशी जी मनामध्ये भीती होती, जसा प्रवास पुढे जात होता तशी ती भीती सुद्धा निघून जात होती. बघता माझा 7 तासांचा प्रवास अखेर सोलापूरला येऊन संपला. पोहोचल्यानंतर मी सर्वात आधी फ्रेश झाले, छान तयार सुद्धा झाले, कारण जिच्या मेकअप ऑर्डर साठी आले होते ती माझी एकदम खास मैत्रीण आहे. हॉलवरती ब्राईड तब्बल 1 तास उशिरा आली आणि तिची एंट्री सुद्धा इतकी छान केली. लग्न आणि सगळ्या विधी ह्या बंजारा जातीमधल्या असल्यामुळे मला खूप चांगल्या आणि वेगळ्या विधी बघायला मिळणार होत्या. त्यानंतर मी तिचा 45 मिनिटांमध्ये मेकअप केला. मला काही एक फोटोज व्हिडिओज घेता आले नाही, त्याच्यामुळे हा शॉर्ट व्हिडिओ मी पोस्ट करतेय. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझं काम आवडलं असेल, हा व्लॉग जर का आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.